सहस्रांगी चंद्राजमालयानि बद्धजाय चूतक श्रीचिराय जायतां चकोर बन्धुशेखर धनञ्जय स्फुलिङ्गभागीत पञ्चसायकं नमन्विलिम्बनायकं सुधामयूपलेखया विराजमान शेखरं महाकपालि सम्पदे शिरोजकालमस्तु कराल भाल पंडिका धगद्धगद्धगज्ज्वलत् धनञ्जयाहुतीकृत प्रचण्ड पञ्चसायके धराधरेन्द्र नन्दिनी कुचाग्र चित्रपत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम नवीन मेघमण्डले निरुद्ध दुर्धर स्फुरकुहूनि शीर्षिनी तमः प्रबन्धबद्ध कन्धर हरिलिम्ब निर्झरीधरस्तनोतु तुल्य सिन्धुरः कलानिधान बन्धुरः श्रियं जगद्गुरं धिमिद्धिमिद्धिमिध्वलं मृदङ्गतुङ्गमङ्गलध्वनिक्रम प्रवर्तित प्रचण्ड ताण्डवः शिव विचित्रकल्पयो युजङ्गमौक्ति चक्रजो गरिष्ठरत्नलोकयो सुहृद्विपक्षपक्षयो तुषारविन्द चक्षुषो प्रजामहि महेन्द्रयो क्रमप्रवृत्तिकं कदा सदा शिवं भजाम्यहम् शिरस्थमञ्जलिं विमुक्तलोललोचनो ललामभाललग्नकलशिवेति मन्त्रमुच्चरं कदा सुखी भवाम्यहम् इदं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमोत्तमं पठन् स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धिरेति सन्ततं हरे गुरौ सुभक्तिमाशुयातिनान्यथा गतिं विमोहनं हि देहिनं सुशङ्करस्य विमोहनं हि देहिनं सुशङ्करस्य विमोहनं हि देहिनं सुशङ्करस्य Shiva.
कात्यायनी तथा सप्तमं कालरात्रीति महागौरीति च अष्टमं नवमं सिद्धिदात्री च दुर्गा प्रकीर्तिताः सिद्धिदात्री च दुर्गा प्रकीर्तिताः। त्यानंतर इंग्लिश मीडियम दुसरा सॉन्ग 2 ओम परमेश्वरा ओम निखिलेश्वरा ओम जीवेश्वरेश्वरा
धाम पर आया। पर मर्यादा पुरुषोत्तम ने उसका विवाह प्रस्ताव ठुकराया। सीता को देख शूर्पणखा अपने असुर रूप में आई। बहन दशानन रावण की है वो। ओम नमः पंचजगद्गुरुटे पंचाशोधनोद्भूत पंचतत्वादिनायक पंचब्रह्ममय नवमी पंचाचार्य। आज श्री गुरु तपोरत्तम योगीराज शिवाचार्य महास्वामीजी यांच्या जे शिलामूर्ती आज ब्रह्मटवटी शाखा मठ बाळवीस मठातून या मल्लिकार्जुन मंदिरापासून इथून वटगीपर्यंत आपला यात्रा निघणार आहे। म्हणजे आता आपणच्या जे काय बुनादी टाकलं होतं, पाया टाकलं होतं, त्याच्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनानुसार जे आपलं इथून म्हणजे ब्रह्मटवटी शाखा मठातून बाळवीस मठातून वीरतपस्वी चेनीवर शिवाचार्य महास्वामीजींचं जे यात्रा दरवर्षी निघत आत्मज्योती यात्रा, पण त्यांनी स्वतः म्हणलं होतं माझ्या यात्रा माझ्या गुरुला अडचण होऊ नये म्हणून आपण योगीराजेंद्र शिवाचार्यांच्या यात्रा इथून आपण काढत नाही। पण आता मूर्ती बसवल्यानंतर कुठं मग आता शाश्वत तिथं बसवणार मूर्ती, त्यानिमित्ताने भक्त लोकांची एक इच्छा होतं की इथून आपण मूर्ती मिरवणुका काढावा। म्हणजे तेव्हा त्यांच्या अंतिम यात्रा झालं होतं, नंतर त्यांच्या इथून यात्रा कुठेही आपण केली नाही 7 वर्षात। म्हणजे आपण जे आता मूर्तींना घेऊन जाता इथून यात्रा वैभवाने आपण घेऊन जावं म्हणून भक्त लोकांच्या अपेक्षेप्रमाणे आज इथून यात्रा निघत आहे। भक्त लोक 6 वेगळं आपल्या पंचकोशातील भक्त लोक आलेले आहे आणि कर्नाटक पण आलेलं आहे। आणि सर्व भक्त लोक आपल्या महास्वामीजींच्या जयघोष करत करत आणि पंचाचार्य जगद्गुरूंच्या जयकार करत करत इथून आपल्या वडगीपर्यंत यात्रा निघणार आहे। या यात्रामध्ये सर्व म्हणजे भक्त लोक आपोआप सहभागी होत आहे। सर्व भक्त लोकांना आणखीन काही भक्त लोकांना आव्हान सुद्धा आता करत आहे आपण या उत्सवामध्ये येऊन आपण सहभागी व्हावं आणि योगीराजन महास्वामींच्या कृपा आशीर्वादाला पात्रत्व व्हावं। चित्तवृत्ती निरोधा या उक्तीप्रमाणे आहे का क्या स्वप्न ब्रह्मटवटी मठाचे मठाध्यक्ष लिंगैक तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी
1956 रोजी मठाच्या गादीवरती आरूढ झाले, त्यावेळची परिस्थिती फारच नाजूक होती. मठाला कुठल्याही प्रकारचं आर्थिक साधन नव्हतं, परंतु समाजामध्ये फारच अंधश्रद्धा होती. ती अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी गावोगावी त्यांनी वीरशैव धर्माचा पताका घेऊन घरोघरी जाऊन धर्मजागृती करण्याचं महत्त्वाचं काम केलं. धर्म म्हणजे काय या संदर्भामध्ये त्यांनी अनेक विचार मांडले, परंतु खरा मानव धर्म कळण्यासाठी शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. धर्मामध्ये कर्मकांडाचे जो मांडलेलं होतं ते दूर व्हावं. खरा धर्म माणुसकीचा धर्म आहे आणि त्या धर्मानुसार आपल्याला वागायचं आहे आणि म्हणून ठिकठिकाणी शाळा सुरू केल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी अक्षरचा गंध नाही अशा त्या बंजारा वस्तीमध्ये पथाटीमध्ये पहिल्यांदी शाळा काढली 1959ला. आणि आज घडीला म्हणजे मला अतिशय आनंदानं सांगावं लागतं, जवळजवळ 1,501 मुलं त्या ठिकाणी कामाला आहेत. TSP आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, हे सगळे किमया महास्वामीजींनी केले. केवळ ह्या लोकांना समजलं पाहिजे धर्माबरोबर आपलं कर्म देखील कशा पद्धतीने केलं पाहिजे. आपण त्यापासून त्यागापासून आपल्याला खरं जीवन करते आणि म्हणून त्यांनी त्यागमय जीवन जगलं. या ठिकाणी मन, बुद्धी आणि अहमभाव एकत्रित करून चित्त एका ठिकाणी करून त्यावरती लक्ष केंद्रित करून कुठलंही काम जर आपण केलो तर निश्चितच ते फलदायी ठरते असा विचार त्यांनी मांडला. आणि ज्या वेळेला त्यांनी लिंगपूजा करायचे 6-7 तास एका ठिकाणी बसून 6-7 तास आणि त्यावेळेला ती पूजा होती. सर्व सुखाचा जो आनंद सोहळा आहे तो आपल्याला प्रत्यक्षात साक्षात भगवंताचं दर्शन त्या पूजेमध्ये आपल्या सर्वांना भक्तांना पाहायला मिळाला. आणि जवळजवळ 61 ते 62 वर्षे त्यांनी मठाची सेवा हे करत असताना समाजामध्ये जागृती झाली पाहिजे. धर्माबरोबर अध्यात्माबरोबर आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे आणि म्हणून देशाचा विकास कुठं होत असेल तर ग्रामीण भागाची मुलं शिकली आणि ते जर एक संघ झाले तर आपला विकास निश्चितच होणार हा विचार करून त्या ठिकाणी अनेक कामं केली. आज त्यांच्या कृपाशीर्वादानं 53 शाखा या ठिकाणी कार्य. आणि त्यानंतर योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींनी 20 डिसेंबर 17ला ते लिंगैक्य झाले. आज तुम्हा आम्हा सर्वांना आघात झाला. त्यावेळेला 2009ला योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींनी पट्टाभिषेक करून फार मोठंसं काम त्या ठिकाणी केलं होतं. महाद्वार आहे बहिणीच्या नावानं तिथं मंदिर उभं केलं आणि मठाच्या गादीवरती धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींची निवड करून उत्तराधिकारी म्हणून निवड केली आणि हा चांगला कार्यक्रम झाला. आणि त्यांच्यानंतर धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी या ठिकाणी गुरूंच्या पावलावरती पाऊल ठेवून म्हणजे शिक्षण झालं पाहिजे आणि जे गरीब वंचित मुलं आहेत त्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शिक्षणाचं गंगा घरोघरी पोहोचवण्याचं काम करत असताना विशेष करून ही मुलं पुढे इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, गरीब मुलं आहेत त्यांना शिष्यवृत्ती द्यावी आणि म्हणून शिष्यवृत्तीची योजना देखील तपोरत्नांच्याबरोबर डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य यांनी केले. आणि विशेष करून यामध्ये कुठल्याही जाती धर्मातल्या मुलांना त्यांनी डावललं नाही. आणि विशेष आत्ताच्या घडीला मागच्या वर्षी एक मुस्लिम मुलगा मठाकडे आला. त्याने सांगितलं की मला शिष्यवृत्ती द्या कारण मला शिक्षण घ्यायचं आहे, विद्यापीठामध्ये PhD करायचं आहे. आणि तात्काळ कोणत्याही प्रकारचा विचार न करता धर्मरत्न म्हणजे आता ते जगद्गुरू झाले. जगद्गुरू झाल्यानंतर सुद्धा अजून ते आपल्या ब्रह्ममठ वरती मठाचे काम पाहत आहेत आणि त्यांनी तात्काळ कोणत्याही प्रकारचा विचार न करता एक अर्ज दे, तुझा फोटो दे आणि कुठं शिकतो त्याची सगळी माहिती दे. आणि त्यावेळेला त्या मुलाला शिष्यवृत्ती दिली आणि तो मुलगा सद्गतीत झाला की महाराज मला माझ्या शिक्षणासाठी एवढे तुम्ही योग्य अशा प्रकारचं मदत केलात त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि हे जे आम्ही शिष्यवृत्ती घेतली ती शिष्यवृत्ती निश्चितच माझी PhD झाल्यानंतर आपल्या मठाला दुपटीनं करून देणार आहे. महास्वामीजी म्हणाले की बेटा तू जे काय करणार असेल तुझे स्वतःचं कल्याण कर, पण हे घेत असताना केवळ धर्म असा विचार करायचा नाही तर मानव धर्म आहे. मानव म्हणजे सगळी जे माणसं आहेत त्या माणसाचा विचार कर, त्यांचं कल्याण करण्यासाठी तुझ्या शिक्षणाचा उपयोग निश्चित कर. अशा पद्धतीनं धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक काय उपक्रम राबवत असताना सामाजिक विशेष करून
तपोरत्नम योगीराजन शिवाचार्य महास्वामींच्या पूर्वी चन्नबीर शिवाचार्यामध्ये पुण्यतिथी व्हायची त्यावेळेला रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि जिथं ग्रामीण भागात पाण्याची सोय नाही त्या ठिकाणी पाण्याची सोय देखील या जगद्गुरूंनी केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं तपोरत्नम योगीराजन शिवाचार्य केवळ धर्मावरती सीमित न राहता अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी काम केलं आणि त्यांनी जे विचार मांडले ते हृदयस्पर्शी होते. सगळे लोक हृदयस्पर्शामुळं अंतरात्म्याला ओढून घेण्याचं काम केलं असल्यामुळं आज या घडीला तपोरत्नम योगीराजन शिवाचार्य महास्वामींच्याकडं लोक आकर्षित होतात. त्यांचं काम म्हटल्यानंतर ते माझं काम आहे अशा पद्धतीने ते कार्यरत राहिले. आणि आज डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वनाथ शिवाचार्य महास्वामींनी अनेक धर्म गावातील भक्तगणांनी तपोरत्नम योगीराजन महास्वामींची शिलामूर्ती तयार केली आणि होटीगावमध्ये भव्य असं शिला मंदिर झालेलं आहे. आणि त्या शिला मंदिरामध्ये उद्या सकाळी या ठिकाणी उज्जैन जगद्गुरू, श्रीशैल जगद्गुरू, काशीपीठाचे उभय जगद्गुरू आणि शिवाचार्य अनेक भक्तगणांच्या समवेत उद्या सकाळी ठीक 8 वाजता घोटी मठामध्ये त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना यथासांगपर्यंत होणार आहे. आणि त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व भक्तांचं ब्रह्मट घोटीच्या वतीनं प्रसादाची सोय केलेली आहे. अशा प्रकारचं अद्भुत आणि मानव कल्याणासाठी काम करणाऱ्या अशा सद्गुरूंना कोटी कोटी वंदन. जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वनाथ शिवाचार्य महास्वामीजींनी काशीपीठावरती आरूढ झाल्यानंतर या मठावरती मठाध्यक्ष म्हणून चन्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींची उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यात आली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व कार्यक्रम संपन्न होत आहे. धन्यवाद. apa ikan not apora sani di ikut sani di sokas ikan हाँ ये क्या